नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आता आपण एक उत्सुकता लागलेली आहे आपल्या मागे, ती म्हणजेच की आपले लाडक्या बहिणीचे पैसे कधी जमा होणार आहे. आणि ते लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणींनी इथल्या दिवसाचं वेटिंग केलं. म्हणजेच की आपल्या दिवाळीचे पैसे झाले, डिसेंबरचे पैसे झाले आणि काही 6 हप्ते अगोदर जमा झालेले आहेत. तेही आता आपल्या लाडक्या बहिणींना उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजेच की आता महत्त्वाचे पैसे. आणि आपल्या लाडक्या बहिणी सर्वच अडचणीत आहेत, त्या म्हणजेच की घर खर्च, आपल्या लेकरांचा खर्च हाही आपल्या लाडक्या बहिणींनाच उचलावा लागतो. त्याकरिता आपल्या लाडक्या भावाने म्हणजेच की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. ते की मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न अशा लाखाच्या आत असेल त्यांनाही 2100 रुपये ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांना 1500 रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी खरंच गरीब असतील त्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये महिना देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या लाडक्या बहिणींना हे पैसे कसे मिळणार आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे वेस्ट न जाता ते खात्यामध्येच यावे. कारण की आपल्या खात्याचे कोणची बँकी लिंक आहेत, बँका कोणत्या लिंक आहेत त्या बघाव्या. म्हणजेच की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे कोणत्या इतर खात्यामध्ये जाऊ नये. म्हणजे ते खाते म्हणजेच कोणचे की आपल्या स्टेट बँक झाले, महाराष्ट्र कोकण झाली, UP बिहारच्या खात्यामध्ये जाऊ देऊ नका. कारण की ते पैसे रिटर्न येत नाही. आणि पोस्ट पेमेंट बँक या खात्यामध्ये पैसेच येतात. तर आपल्या लाडक्या बहिणींनी आपल्या मल्टी सर्व्हिसेसवर जाऊन ते चेक करावे आणि जाणून घ्यावं की आपल्या खात्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण तर नाही, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर अशाच प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींनी योग्य अशा लाडक्या भावाला बहुमत देऊन विजय केले, त्यापासून आपल्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार. आणि अशाच प्रकारे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.